झालंय. चंदन जाधव, मनापासून स्वागत. टेक्निकल कमिटीचे परेश सावंत इथे आहेत, त्यांचं आगमन झालं. अमित बने यांचं आगमन, विशाल सावंत आहेत, दीपक मोरे आहेत, प्रशांत सावंत आहेत, पवन सावंत आहेत, भूषण साळवी आहेत. धन्यवाद अभि सर. आपण पाहतोय सामना क्रमांक हा तिसरा या दरम्यान सुरू झालेला आहे. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय काल या दोन्ही संघांची होणारी कामगिरी जी आहे अतिशय सुरेख प्रकारची पाहायला मिळाली आणि या दोन्ही संघांच्या बहारदार कामगिरीमुळेच हे दोन्ही संघ आता एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. आणि काल NCCA कातली यांच्या विरोधात आपण पाहिलं तर आता श्री बहिरी जुगाई टेंबे ज्या टेंबे संघाने काल आपण पाहिले की साईरत्न गेली 3 वर्षे ज्या संघाचं अधिराज्य होतं तो संघ पराभूत केलेला आहे. हो, रिवाजचा प्रयत्न केलाय, चेंडू हळूभर टाकला गेला होता. टायमिंग जो समजू शकत नाही फलंदाज, अचूक टप्प्याचा मारा. गोलंदाजाचं कौतुक करा म्हणतात तेवढं थोडंच असेल. गोलंदाज रहीम शेख, नाव रहीम आहे परंतु तो कोणावरती रहम करत नाहीये, हे तितकंच महत्वाचं आहे. तो खूप आक्रमक झालाय. चेंडू हळूवारपणे फ्लिक केलाय, तो मात्र विंडोची दिशेने चेंडू असेल. चेंडू वारच्या वेगाने कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, माघारी परतावं लागेल. एक धाव आली, धाबलेक 1 ने वाढेल आणि एका धावसंख्येत धाबलेक पुढे जाईल, पोहोचेल 4 धावा. पहिलं षटक अजूनही चालू रहीमच्या रोपानं. आघाडीची जोडी आपण जर पाहिली तर आघाडीची जोडी जी आहे एक आहे गोपाल भट्टा आणि दुसरा आहे मात्र जॉन फर्नांडिस. गोपाल आणि जॉन ही जोडी किती अभि सर आता या गोष्टीवर आपण चर्चा करूया. किती योग्य पहा, एक रहीम आहे, एक गोपाल आहे आणि एक जॉर्ज. हे खूप मोठं योगदान आहे सर या. सही बात कही आपने. हो, हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने पोहोचलाय. चेंडू सरळ वाऱ्याच्या वेगाने पोहोचलाय. डीप थर्डमॅनला रेस लागली गेली आणि रेस जिंकलाय. तो मात्र चेंडू सीमारेच्या बाहेर 4 रन. चौकार. आपण पाहिलंय एक शेवटच्या चेंडूवरती खेळलेला एक सूर्यप्रकाशचा हा चौकार आणि धापाला धावसंख्या आहे ती 8 धावा आपल्या ज्या पाहायला आहेत. अभि सर काय बोलाल या 3 व्यक्तींबद्दल? खूप चांगला विषय भेटला आपल्याला. एक गोपाल, एक दुसरा आहे तो मात्र जॉन आणि एक होता तो मात्र रहीम. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई, सबका मालिक एक, इसलिए हम ओम साई. ओम साई, क्या बात है सर. सबका मालिक एक इसलिए हम ओम साई, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई. पहिलं षटक संपले, 8 धावा आहेत आणि दुसऱ्या षटकाला जो प्रारंभ होतोय दुसऱ्या षटक करण्यासाठी गोलंदाज तयार असेल. तो गोलंदाज आलाय. आता जोएल गोलंदाजी मार्क करू देतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे जॉन. उजव्या हाताने मारा, सॉरी डावखुऱ्या हाताने मारा करतोय आणि जोएलचा हा चेंडू अतिशय सुरेख आहे. अचूक टप्प्याचा मारा आपल्या जो पालमध्ये. साईरत्न संघाला ज्या संघाने पराभूत केलेला त्यावेळेस त्यांची जी काही कामगिरी होती तशा प्रकारची कामगिरी यावेळेस अगदी या NCCA कातली संघाच्या विरोधात पाहायला मिळत नाहीये. जी काही आक्रमकता होती पहिल्यापासून पॉवर प्ले मध्ये जे काही अगदी षटकार चौकार पाहायला मिळाले होते काल, ते आज पाहायला मिळत नाहीये. श्री बहिरी जुगाई, क्या बात आहे. अचूक टप्प्याचा मारा आहे आणि प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे ते NCCA कातली या संघाचं. आता गोपाल भट्टा काहीतरी कानमंत्र देणार आहे. या कानमंत्राचा कितपत फायदा होतोय ते मात्र पाहिजे, कारण नॉकआउट फेरी आहे. एकदा पराभूत झालं की ही स्पर्धा गमावी लागते आणि प्रत्येकाचं लक्ष आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला सेमी फायनलला या स्पर्धेमध्ये पोहोचायचे. सेमी फायनलला पोहोचायचं नाही तर ह्या वर्षीचा मला एक इतिहास घडवायचा आहे, मला या स्पर्धेचा मानकरी व्हायचा. हा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला कितपत यश. ओ, यावेळेस अगदी चेंडू सुंदरचा खेळलाय. चेंडू पूर्णपणे हवेत आणि झेल फलंदाज बाद, पहिला फलंदाज बाद.
यस, थँक्यू डीजे. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आज अशा काही आमच्या मित्रांबद्दल आपण बोलणार आहोत की जे पडद्याच्या मागे राहून नेहमी आम्हाला मदत करतात. ज्याच्यामध्ये जरी नगरसेवक असले निमेश नायर तरी सुद्धा एक अतिशय चांगला आमचा मित्र, त्याचबरोबर फैसल मुल्ला, रिजवान मुजावर, राहिल मुजावर, राजेश तिवारी, मुन्ना देसाई ज्या सहकुटुंब इथे आले ते, त्याचबरोबर मनीष मोरे, आसिफ धुमावाला, बलराम कुतोडेकर आणि पिलू शेठ खान यांचा इथे मला विशेष उल्लेख करायचा आणि मी रोज या व्यक्तिमत्वांचा उल्लेख करणार आहे कारण तुमचं योगदान या ओम साई स्पोर्ट्ससाठी अमूल्य आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर हेल्पिंग अस. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बहिरी जुगाई टेंबे विरुद्ध NCC कातळी आणि ज्या पद्धतीने समोर सामना चालला आहे त्याच्यावरून थोडा थोडा अंदाज येत चाललाय मनोजी काय होणार आहे या सामन्यामध्ये. आपण पाहतोय पहिला धक्का बसला गेलाय. गोपाल भट्टांनी थोडासा संपर्क झाला जॉनशी आणि थोडंसं आक्रमण करायला त्यांनी सांगितलं होतं, परंतु आक्रमण थोडंसं फसलं गेलं आणि जॉनला परतावं लागले. पण आता आपण चर्चा जर केली तर नवीन फलंदाज हा सुधीर पायलेकर जो आलाय त्याच्यावरती जबाबदारी असेल. ओ पहा चेंडू खेळला गेला फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर असेल और ये 4 रन. ज्या ठिकाणी संतोष नाणेकर अगदी लाईव्हचं कामकाज करत आहेत त्या ठिकाणी चेंडू पोहोचला गेला होता, परंतु आमच्या या संपूर्ण वेबसाईटला कुठल्या प्रकारचा धक्का लागू नये. संपूर्णपणे जे आपण पाहतोय जे रेकॉर्ड बनवले गेले स्पेशली tenniscricket.inचं त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला. फैजल मुल्ला स्पेशली थँक्स. हो पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलाय हवेत आणि गोपाल भट्टाबाद खूप मोठी विकेट, सगळ्यात मोठी विकेट असेल गोपाल भट्टाबाद. थँक्यू. गोपाल भट्टा बाद झालाय तर गोपाल भट्टाच्या जागेवरती आता नवीन फलंदाज बघितलं NCC कातळी आणि त्यांना माहिती की गोपाळ भट्टाची विकेट किती क्रुशल आहे, किती महत्वाची आहे. बडी मछली फस गई यार. आणि एखादा मोठा खेळाडू म्हणजे काल हीच परिस्थिती साईरत्न संघावरती ज्यावेळेस आली. ओमकार बाद झाला ना, ओमकार बाजीनंतर ज्याप्रमाणे जल्लोष केला गेलाय आज त्यांच्या विरोधात जल्लोष केला जातोय. त्यामुळे आपल्या घरामध्ये एक वाक्य आपण नेहमी लिहून ठेवायचं, वेळ ही नेहमीच बदलत राहते. नक्कीच परिवर्तन सृष्टी का नियम आहे. आणि आज पाना या वर्षीचा इतिहास सुद्धा घडणार आहे. यावर्षी परिवर्तन पाहायला मिळणार आहे, नवीन विजेता पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. 2 फलंदाज या षटकाचे बाद झालेत. हो हा चेंडू फाळोत्रमध्ये आधी आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु गोलंदाजीच्या समोरून चेंडू निघून गेलाय. 1 धाव आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न अगदी केला जाणार नाहीये. धावफलक एकाने वाढला जाईल आणि धावफलकावर धावसंख्या जी पोहोचेल ती आता 13 धावा. षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपले. 2 बाद 13 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्या पाळ्यामध्ये आहेत. 2 गडी बाद 13 धावा झालेल्या आहेत भैरी जुगाई टेंबे या संघाच्या आणि 2 अत्यंत महत्वाचे विकेट त्यांनी गमावलेले आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींचं, क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. आजची तिसरी रजनी, तिसरी रात्र ज्याच्यामध्ये अनेक मान्यवर मंडळी नेहमीप्रमाणे इथे आली, त्यांनी हजेरी लावली आहे, सामन्यांचा आनंद लुटतायत. जे एक आमचे प्रमुख प्रायोजक आहेत ते वामालूकचे राहुल कवितके, त्याचबरोबर ज्यांनी डगआउट स्पॉन्सर केले ते राठोड अँड सन्सचे राठोड साहेब यांचं इथे आगमन झालं. आता डावखुरा फलंदाज असेल सुधीर पायलेकर, जो संघाचा यष्टीरक्षक म्हणून कामकाज करतोय. तो सुधीर संघाला धीर देतो की नाही पाहू. 2 फलंदाज जरी बाद झाला असले, तिसरं षटक जरी चालू असलं, 20 धावा आहेत. हो हा चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, कव्हरचं क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालाय. त्या दरम्यान अगदी 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्या धावल्या पुढे जाईल, पोहोचेल तो 22 धावा. 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक चालू आहे. सामना क्रमांक सुद्धा आपण पाहतोय तिसरा आहे आणि आजची रात्र सुद्धा तिसरीच आहे. फाईट क्लब यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत. महालक्ष्मी नेवरे यांच्यामध्ये सामना होणार आहे. चेंडू पोहोचला आता पुन्हा एकदा मॅडमच्या दिशेने आणि आपण पाहतोय चेंडूची विकी खूप साऱ्या भूषर आहे. 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्या धावल्या पुढे जाईल, पोहोचेल तो आता 24 धावा. तिसरं षटक सुद्धा
पूर्णपणे जे संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 2 बाद 24 धावा आहेत. 2 गडी बाद 24 धावा झाल्या 3 षटकानंतर. याचा अर्थ की 8च्या सरासरीने बहिरी जुगाई संघ आगेकूच करतो. या दरम्यान जे आमचे मान्यवर अतिथी इथे आले आहेत दीपक पवार आणि फैसल मुल्ला यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करूया. राठोड अँड सन्स प्लेयर्स टेकआउट ज्यांनी स्पॉन्सर केलं आहे त्यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचंही आपण इथे स्वागत करतोय दीपक पवार आणि फैसल मुल्ला यांच्या हस्ते. त्याचबरोबर कवितके बंधू यांचं वामा लुक हे अतिशय देखणं दुकान बाजारपेठेमध्ये आहे. अतिशय चांगली ड्रेस मटेरियल्स साड्या या दुकानामध्ये मिळतात आणि VIP गॅलरीचे ते आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि या 1-2 दिवसामध्ये काही अनोखे लकी ड्रॉ इथे असतील स्पेशली फॉर लेडीज, ज्याच्यामध्ये आत्ता ज्या महिला भगिनी आल्या तर त्यांनी पण हे लक्षात घ्या की पुढच्या 2 दिवसामध्ये काही लकी ड्रॉ फक्त महिलांसाठी असणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या आणि उच्च प्रतीच्या साड्या भेट म्हणून मिळणार आहेत. आणि जे स्पॉन्सर केलेले आहेत राहुल कवितके अर्थात वामा लुक यांनी, त्याचबरोबर अशोक शेठ नागवेकर यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं इथे मनापासून आम्ही स्वागत करतो. या दरम्यान आपण पाहतोय आता 4थं षटक प्रारंभ झालाय. त्या दरम्यान अगदी पूर्णपणे चेंडू हवेमध्ये होता, झिलक्या होऊ शकला नाहीये. माझा थोडासा 28 या आकड्यावर NCCA कातडी या टीमने इथे टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता श्री बहिरी जुगाई टेंबे या संघाच्या विरोधात. 3ऱ्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर रंगतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. रिव्हर्स अटेम्प्ट केला इथे जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. खराब शॉट सिलेक्शन आणि काल देखील आम्ही उल्लेख केला होता, लागला तर आबाद नाही तर बरबाद, अशा प्रकारचा हा फटका. सध्या जर आपण विचार केला तर फलंदाज गोपाल बट्टा याने थोडीशी निराशा केली. या मॅच मध्ये 2 चौकार लगवले, अटॅकिंग क्रिकेट दाखवलं, परंतु त्यानंतर त्याची विकेट मिळवली गोलंदाजाने. आणि त्यानंतर जॉन फर्नांडिस याने तर फक्त 1च धाव पूर्ण केली. यावेळेला प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड, बॅट आणि बॉल मधला क्षेत्ररक्षक तिथे तैनात, तेवढाच चांगला जज आणि फलंदाज बाद. तर पुन्हा एकदा रत्नागिरी नगरीमध्ये या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या ऐकतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर हा बॉल किती काळ हवेत राहिलाय. शेवटपर्यंत जजमेंट, 2 क्षेत्ररक्षक तिथे होते, दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये कॉलिंग चांगलं झालं, ताळमेळ खूप चांगलं जमलं आणि अतिशय चांगला झेल इथे समाप्ती होताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 28. या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडली जाते गौरव भागवत आणि मेघेश मोंडकर यांच्या माध्यमातून. अतिशय चांगले पंच आहेत मनोजी सुतार, श्रीकांत कुडव हे देखील तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट मॅचच्या दरम्यान. त्याचबरोबर गुणलेखकाची भूमिका दर्शना पवार, सोनम चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. तर गोलंदाज येतोय, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू सीमा रेषा पार, फरार, चौकार. पुन्हा कलंगुटकर हा फलंदाज, गोव्याचा हा खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय गोव्याच्या विभागाने. जर तुम्ही पाहिलं असेल तर चांगला संघ आहे गोव्याचा देखील या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. हा पुनाजी याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर, 32. पुन्हा एकदा शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावर जाऊन आदळतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा येतोय लेग वाईजचा, 22 अथवा लेग वाईज. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26 इथे वापरला जातोय. पंचांच्या माध्यमातून इथे कळवलं जातं. या धावा जातात संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 33 वर. षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर होतं. या वेळेला
चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकामध्ये धावा झाल्यात 33. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान दिलंय गोकुळ डेअरीच्या माध्यमातून देखील. JSV, PMC बँक आणि तमाम आमचे पुरस्कर्ते या स्पर्धेसाठी सातत्याने 4 वर्षामध्ये खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. क्राऊन पार्क मोठा प्रोजेक्ट या रत्नागिरी विभागामधला. संघाची धावसंख्या 4 षटकामध्ये 33 वर सामना रंगतोय. तिसरा सामना NCCA कातळी विरुद्ध श्री भैरी जुगाई टेंबे या टीमच्या दरम्यान. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत धावा झाल्या 33. श्री भैरी जुगाई टेंबे साई रत्न चॅलेंजर संघाचा पराभव करणारा संघ. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन. क्षेत्ररक्षक तैनात. झेल सोडलाय. चेंडू सीमारेषा पार फरार होताना पंचांचा इशारा हा चौकार. यस थँक्यू. आणि अत्यंत महत्त्वाची काही माहिती मला शेअर करायची आहे, खूप चांगली. आता जे 2 आमचे मान्यवर प्रायोजक इथे आले होते, राठोड अँड सन्स चे सन्माननीय संचालक, त्यांनी एकंदरीत इथलं वातावरण बघितलं आणि त्यांनी खास सांगितलेलं आहे की 4 तारखेपर्यंत जे कोणी कस्टमर राठोड अँड सन्स आठवडा बाजारच्या दुकानामध्ये येतील त्यांना 10% डिस्काउंट मिळेल हार्डवेअर मटेरियलवरती. त्याचबरोबर वामा लुकचे राहुल कवितके इथे होते, त्यांनी पण सांगितलेलं आहे की 4 तारखेपर्यंत जे कोणी कस्टमर्स येऊन तिथे खरेदी करतील, सो दॅट कस्टमर विल गेट अ 10% डिस्काउंट ऑन एव्हरी प्रोडक्ट. 2 नंबरचं जे पारितोषिक आहे रोख रक्कम रुपये 1 लाख, हे प्रायोजित केलं आहे रॉयल मँगोजचे शाहिद मिरकर यांनी. थँक्यू व्हेरी मच शाहिद शेठ मिरकर. येस अंपायर, नो बॉलचा कॉल इथे अंपायरच्या माध्यमातून. तर नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आलाय. 1 धाव देखील लेग बायच्या रूपात पूर्ण झाले आणि ते गोलंदाज बदलवला गेलाय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावा झाल्यात 39. फिल्डिंग करण्याचा निर्णय NCCA कातळी या टीमच्या माध्यमातून. श्री भैरी जुगाई टेंबे हा संघ बॅटिंग करतोय. ज्या संघाने साई रत्न चॅलेंजर या संघाचा पराभव केला होता कालच्या मॅच मध्ये. गोपाल भट्टा हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तो संघ आपल्या स्क्रीनवर खेळताना दिसतोय. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पुनाजी. गोव्याचा हा खेळाडू. पाहू शकाल चांगला फटका, बेमिसाल हिट. चेंडू लॉंग ऑफच्या वरून हवेत आहे. चेंडू सीमा रेषा पार. पुनाजीच्या बॅट मधून हा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. स्लाइटली ऑफ स्टंपच्या दिशेने फुलर लेनचा हा चेंडू होता, त्यावर काय प्रहार केलाय पुनाजीने. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हा षटकार. 4 हाय डेफिनेशन कॅमेरे हा क्षण टिपतायत. पूर्णपणे आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा स्लाइटली ऑफ स्टंपला ओव्हरपिच हा चेंडू होता. स्लॉग मध्ये होता पुनाजीच्या आणि पुनाजीचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. खूप चांगला षटकार. देखना स्ट्रोक, हलकासा बॉटम हँडचा वापर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा टायमिंग मिस होतंय. यावेळेला चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज जज करतोय फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. तर फलंदाज इथे बाद होतोय. झेल टिपलाय स्वतः गोलंदाजाने. अतिशय चांगली कामगिरी ते पाहायला मिळाली. खूप कठीण असतं मागच्या दिशेने धावत जाऊन जज करणं, कारण गोलंदाजाचा फ्लो समोरच्या दिशेने असतो. ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करतो, यावेळेला शेवटपर्यंत नजर ठेवली होती गोलंदाजाने आणि अतिशय चांगला झेल इथे टिपण्यात आलाय. टीम मीटिंग कॉल केली जाते. संघाची धावसंख्या 5 षटकामध्ये
जाऊन पोहोचली 45 वर. नक्कीच अतिशय इंटरेस्टिंग मॅच होणार आहे, नो डाऊट. कारण अतिशय चांगला बॉलिंग अटॅक भैरी जुगाई टेंबेकडे पण आहे. अजूनही एक षटकाचा खेळ अर्थात व्हायचा आहे. या दरम्यान गणेश पाटील जे आमचे मित्र आहेत, ज्यांची आम्हाला मोलाची मदत होते, त्यांना विनंती करतो की प्लीज आपण मंचावरती या. दीपक पवार यांनी आपल्याला मंचावर बोलवलं. एक छोटासा सत्कार आम्हाला तुमचा करायचा आहे. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आजची तिसरी रजनी आणि याच्यामध्ये अत्यंत रोमहर्षक सामना समोर चालला आहे दोन संघांच्या दरम्यान. एक आहे तो NCC कातळी विरुद्ध भैरी जुगाई टेंबे. ओव्हर टू यू कुणाल. एस कुमार साऊंड अँड सर्व्हिस यांचं देखील खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी या वेळेला तुम्ही पाहू शकाल. लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने दर्शवला, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्थिर आहे, संघ जाऊन पोहोचलाय 45 वर. हे 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज येतोय विकी आपल्या बॉलिंग मार्कवर. 5व्या षटकामध्ये विकीच्या हातात हे षटक सोपवण्यात आलंय. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका, टाइम खूप झालाय आणि अतिशय चांगला झेल, फलंदाज बाद. येस, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींचं मनापासून स्वागत आणि विशेष धन्यवाद द्यायचे शाहीर शेठ मिरकर यांना, ज्यांनी उपविजेते पदाचं 1 लाख रुपयाचं बक्षीस त्याचं प्रायोजकत्व स्वीकारलं. थँक्यू व्हेरी मच शाहीर शेठ. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी रोज चुरस वाढते, तर कोण दाजी जिंकेल नाही. सांगता येत नाही. सध्या स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज येतोय. पुढचा चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण पाहू शकाल, डाईव्ह लगवण्याचा प्रयत्न, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढ्याच दर्जाची फेकी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. जय जगती जे यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. आपण पाहिलं होतं, झेपावला होता हा खेळाडू आणि खरोखर आठवण करून दिली जॉन्टी रोड्स याची. जॉन्टी रोड्स याच्या नावावर देखील एक वेगळा विक्रम आहे क्रिकेटचा आपण विचार केला तर. सेकंडरी स्कूल लेवलवर जॉन्टी रोड्स हा 12वा खेळाडू म्हणून मैदानात गेला होता आणि तब्बल 7 झेल त्याने टिपल्या होत्या आणि त्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. हा जॉन्टी रोड्सच्या क्रिकेटिंग करिअर मधला एक वेगळा रेकॉर्ड तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. पण पाहिलं असेल, खूप चांगली कामगिरी जॉन्टी रोड्सच्या माध्यमातून. सध्या फिल्डिंग कोच म्हणून देखील खूप चांगलं योगदान आहे त्यांचं क्रिकेटच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या तोच गोलंदाज सध्या येताना दिसेल आपल्या बॉलिंग मार्कवर. जयदीप भोंडिवले हा गोलंदाज सज्ज होताना दिसेल, ज्याने क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडली होती. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसेल. शेवटचं षटक घेऊन यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप पिच होताना दिसतोय. तर या खेळाडूला मी रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये बघितलं होतं. हा अतिशय कमी उंचीचा खेळाडू, शहापूर, वाडा शहापूर त्या विभागातला हा खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे. तोच गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, चांगला फटका इथं पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात, डाईव्ह लगवला जातोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. जयदीप म्हणजे JD या नावाने तिथे खेळला होता हा खेळाडू. खूप चांगली गोलंदाजी केली होती. नक्ष 11 या टीमसाठी या खेळाडूने पहिल्याच दिवशी हा संघ ट्रँग्युलर मध्ये जाऊन पोहोचला होता. नक्ष फायनल मध्ये देखील खेळला होता हा गोलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 वर 48.
48 धावा. जयदीप जेडी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय, ऑन ड्राईव्ह केला जातोय फलंदाजच्या माध्यमातून. लॉंग ऑनला फलंदाज, रनआउटची संधी, फलंदाज बाद. तर रनआउटच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावा. हे षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. 6वं शेवटचं षटक या इनिंग मधलं. 49 धावा फलकावर लागल्यात आतापर्यंत. श्री बैरी जुगाई टेंबे या संघाच्या माध्यमातून कवचला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 51 या आकड्यावर. संदेश हा फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल. संदेशच्या विरुद्ध जयदीप जेडी याचं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट तैनात आहे. कव्हरला एक क्षेत्ररक्षक लगवण्यात येतोय. डीपिश कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एक मिड ऑफ तैनात, लॉंग ऑन तैनात, लॉंग ऑफ तैनात, मिड विकेट तैनात. हे क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळेला फाईनला क्षेत्ररक्षक लगवण्यात आलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक काढण्यात येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जयदीप जेडी सज्ज होतोय. लेफ्ट अमोर द विकेट. यावेळेला चांगला फटका. चेंडू फाईन जातोय. लॉंग लेगच्या दरम्यान चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 4 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 55. चांगलं क्रिकेट स्लॉग ओव्हर मध्ये श्री बैरी जुगाई टेंबे संघ, ज्या संघाने साई रत्न चॅलेंजर या संघाचा काल पराभव केला होता. गोपाल भट्टाने खूप चांगली इनिंग इथे दाखवली होती, परंतु जेडीच्या विरुद्ध देखील चांगला स्ट्रोक आलाय. पुन्हा एकदा जयदीप. ओव्हर पिच होता, त्याला दिशा दिली. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दरम्यान. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. फलंदाजच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 वर. 58 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. NCCA कातळी या टीमच्या समोर 58चं टार्गेट. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना गोपाल भट्टा याने 11 धावांचं योगदान. त्यानंतर जॉन फर्नांडिस यांनी थोडीशी निराशा केली. 1 धावसंख्येवर तो बाद झाला होता. त्यानंतर आलेला फलंदाज सुधीर याने 9 धावांची खेळी केली होती. त्यानंतर येणारा फलंदाज संदेश याने मात्र 12 धावांचं योगदान दिलं. पुनाजीने खूप चांगला खेळ दाखवला. स्लॉग ओव्हर मध्ये 14 धावा. दत्ता नाईक, दाजी नाईक याने देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि दाजी नाईक यांची धावसंख्या या इनिंग मध्ये पाहायला मिळाली 14. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी. संदेशने देखील एक चौकार लगवला आणि संघाला नेऊन पोहोचवलं 6 षटकांच्या अखेरीस 57 वर 58 धावांचं टार्गेट. 58 टू विन. यस, नक्कीच. आणि 58 धावा आणि ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक बैरी जुगाई संघाकडे आहे, त्याच्यावरून हे टार्गेट नक्कीच सोपं नाहीये. नक्कीच सोपं नाही आणि अतिशय रोमहर्षक सामना होणार आहे. NCC कातळी संघाकडे तेवढ्याच टीव्हीएस कंपनीच्या वर्ल्ड क्लास गाड्यांचे आरके मोटर्सचं भव्य शोरूम. बॉलिंग याचं कॉम्बिनेशन यामध्ये वर्ल्ड क्लास ऑटोमॅटिक वर्कशॉप, टीव्हीएस कंपनीचे सर्व ओरिजिनल स्पेअर मस्त पार्ट्स मॅच उपलब्ध. समोर बघायला मिळणार. रत्नागिरीचे अधिकृत मेन डीलर आरके मोटर्स. मध्ये कुठलंच टार्गेट सेफ आमचा पत्ता कारण तुम्ही आरके पाहिलं मोटर्स, असेल 434 रत्नागिरी कोल्हापूर रोड, बँक ऑफ इंडिया शेजारी, JK फाइल्स, 3.5 रत्नागिरी. तासात याच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर पूर्ण झाल्यात. परंतु त्याचबरोबर लो स्कोर देखील आपण अनेक सामन्यांमध्ये होताना देखील पाहिलेले नाहीत. म्हणूनच तमाम क्रीडा रसिकांना
वेळ लावणारा खेळ म्हणून क्रिकेट याच्याकडे आपण पाहिलं जातं. हा क्रिकेटचा थरार आहे, क्रिकेटचा महासंग्राम आहे. कुठल्या चेंडूवर कुठला फलंदाज बाद होईल हे सांगता येत नाही. कुठल्या क्षणी कशा प्रकारे एखादा खेळाडू खेळ करून जाईल हे सांगता येत नाही. कुठल्या क्षणी कुठला संघ जिंकेल हे सांगता येत नाही. कुठल्या क्षणी एखादा गोलंदाज जादुई गोलंदाजी करेल हे सांगता येत नाही. म्हणूनच क्रिकेटला म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ. येस, थँक्यू. आणि आपल्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण समोर बघतोय तर त्या ज्यांनी स्पॉन्सर केल्यात गजेंद्र पाथरे, त्यांचे चिरंजीव अथर्व इथे आलेला आहे. अथर्व, तुझं मनापासून आम्ही स्वागत करतो आणि मी विनंती करतो की त्याचं एक छोटंसं स्वागत आपण इथे करावं. दीपक, तर रत्नागिरीमध्ये एक खूप नामचीन अतिशय महत्त्वाचे खेळाडू होऊन गेले सागर बाष्टे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण शिकलो. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या सगळ्या आकर्षक चषक दिले जातात. आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे आकर्षक सगळ्या ट्रॉफीज आहेत त्या दिल्या जातात दरवर्षी. आणि त्या स्पॉन्सर केल्यात श्री समर्थ रोडलाईन्सचे गजेंद्र पाथरे यांनी. आणि त्यांचे चिरंजीव अथर्व आता इथे आलाय. वॉर्म वेलकम टू यू. माझ्या उजव्या बाजूला आपण बघतोय TVS कंपनीची अपाचे ही बाईक. ही उपलब्ध तुम्हाला होईल. त्याचे डीलर आहेत RK TVS दीपक पटेल. आणि ही स्पॉन्सर केली समीर पटवर्धन, इस्माईल मुकादम, गौरव पटवर्धन, विभव पटवर्धन, प्रसन्न पेठे, निलेश पटवर्धन या आमच्या मित्रांनी. उजव्या बाजूला जे पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियनचे स्पॉन्सर्स आहेत ओमकार डेव्हलपर्स, पद्मावती ग्रुप, नवकार बिल्डकॉन, DVP गुहाकर आणि निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर. आमचे लिडिंग बँकर्स आहेत राजापूर अर्बन बँक, बँक ऑफ इंडिया, PMC बँक, त्याचबरोबर रिलायन्स, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम. आपण समोर LED स्क्रीनवरती बघतोय फिनोलेक्स इंडस्ट्रीजची जाहिरात आणि तेही आमचे लिडिंग स्पॉन्सर आहेत. एकूण 5 लाख रकमेची बक्षिसांची स्पर्धा आणि खेळ सुरू होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. या आपण ऐकूया या इनिंग मध्ये मनोज बेल्लेकर यांचा आवाज. परंतु चेंडू हवेत आहे क्षेत्र And he's gone. आणि पहिल्या विकेटचं पतन. यस, थँक्यू DJ, थँक्स अ लॉट, थँक्यू व्हेरी मच. आणि मॅचच्या अगोदरच आपली चर्चा सुरू होती तेव्हाच म्हटलं होतं की चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि त्याचा उत्तम नमुना, अप्रतिम नमुना पहिल्याच चेंडूवरती बघायला मिळाला, ज्याचा रिप्ले आपण समोर बघतोय LED स्क्रीनवरती. 1 डाऊन 0. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलोय. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलोय. शून्याचं मंथन करून नक्कीच शोधू काहीतरी. शून्यावरती पहिला फलंदाज या दरम्यान तो बाद झालेला आहे. त्यामध्ये आपण पाहतोय आता डावाची सुरुवात शून्यातून झाली आणि शून्यातून बनवायच्या आहेत त्या एकूण 58 धावा, 57 तर बनवले गेलेले आहेत. हॅलो, माझ्या डाव्या बाजूला ज्या VIP गॅलरीज आहेत त्या स्पॉन्सर केल्या आहेत मामा लुक आणि आशिष भालेकर. त्याचबरोबर आमचे इतर जे स्पॉन्सर आहेत त्याच्यामध्ये साहिल शांती पेट्रोलियम, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर त्या जो खेळलाय गोप त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज अतिशय सुरेख प्रकारची कामगिरी करणार आहे आकाश. आणि त्याच्या जोडीला असणारा मात्र फलंदाज आपण पाहतोय तो आहे अवधूत पाटील. ही जोडी आपल्या जे पालमध्ये पहिल्या षटकात यश मिळते. पहिल्या चेंडूवरती थोडासा दबाव असेल आता NCC या संघावरती. ओ पंचाकडे आलं कसं आपल्या फलंदाज बाद, दुसरा फलंदाज बाद. वाट लावली
पहिल्या षटकात बसलेले 2 धक्के अतिशय जबरदस्त म्हणावं लागेल. ते मात्र एनसीसी या संघाला, कातली संघाला हे 2 धक्के खूप महागात पडणार आहेत. आपण पाहिलंय की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हा संघ खूप मोठ्या अडचणीत होता, ज्यावेळेस अगदी क्षेत्ररक्षण एनसीसी कातली संघाचं होतं आणि बहिरी श्री बहिरी जुगाई टेंबे या संघाकडे आपण विचार केला. सुरुवातीला खूप मोठी अडचण निर्माण झाली होती, परंतु तर नंतरची अगदी होणारी सुरेख प्रकारची फलंदाजी आपल्या जी पाहायला मिळाली आणि एक तगडी धावसंख्या उभारत आता ज्यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय त्यावेळेस अगदी या संघाकडून होणारी कामगिरी सुद्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकात बसलेले 2 धक्के अतिशय महत्वाचे पाहायला मिळत आहेत. हो, हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी स्वतः संघाचे यष्टीरक्षक चेंडू कव्हर करू शकणार नाहीये. एक धावेल, धापलक एकीने वाढला जाईल. 22 पण 1 धावा असेल आणि धापलक धावसंख्या आपण पाहतोय ती असेल आता 2 धावा धापलकावरती पाहायला 2-5-2 अशी अगदी अवस्था संघाची पाहायला गोलंदाज आहे संदेश आणि यावेळेस संदेशवरती आक्रमण. चेंडू फायला गेला सीमारेषेच्या बाहेर. चेंडू फरार, चौकार. एक चौकार मारला गेलाय आणि एका चौकाराने धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 6 धावा आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. 58 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017चं केले गेलं आयोजन पर्व 4th आहे. एक सामना महत्वाचा दोन्ही संघासाठी असेल. चेंडू खेळला गेलाय शॉर्टेस्ट कव्हरच्या दिशेने. धापलक एकीने वाढला जाईल आणि धापलक धावसंख्या 7 धावा धापलकावरती ज्या आहेत आणि पहिलं षटक या दरम्यान संपले गेले 7 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 अंकाचं महत्वाचा आपण विचार जर केला तर 7 अंकामध्ये आपण विचार करू शकतो की 7 खंडांमध्ये हे जग विभागले गेले आहे. सप्तसुरां मिळून जे सूर बनले गेलेत त्यामध्ये आमचा यस साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. खूप तगडा आवाज संपूर्ण छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती अगदी गरजताना बाहेरमध्ये. छत्रपती शिवरायांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य निर्मितीसाठी 7 वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, त्याग केला. ते 7 वीर म्हणूनच एक वाक्य आपल्याला माहिती आहे की म्यानातन उसळले तलवारीची पात, म्यानातन उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दवडले 7. धापलकाची धावसंख्या 7 आहे आणि सप्तसूर ही पृथ्वी आणि मानव याचा खूप जवळचा संबंध आहे. तो संबंध कसा आहे या षटकामध्ये थोडासा वेळ मिळाला की आपण निश्चितच अगदी त्याच्यावर चर्चा करूया. आणि डीजे ऑपरेटर स्पेशल थँक्स. खूप चांगला आवाज, कारण कॉमेंटेटर जे आहेत आमचे अभिजित गोडबोले जे अगदा खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहेत, त्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे तुमचं स्पेशली थँक्स. हो, हा चेंडू अगदी कव्हरला. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. 7 अंकावरती धक्का क्रमांक 3. 3 बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला आहेत. बाद होणारा फलंदाज अगदी आकाश, तोही बाद. रहीम पहिल्या चेंडूवरती बाद. अवधूत तोही 0वरती बाद आणि आकाश याची आपण चर्चा केली तर आकाश वैयक्तिक 6वरती बाद झालेला आहे. नितीन मैदानाच्या आतमध्ये आहे तर नितीनच्या जोडीला अजून एक फलंदाज जो पोहोचतोय तो आहे आता साजिद. हा नवीन फलंदाज पोहोचेल. पाहूया आता नितीन आणि साजिद वरती सगळ्यात मोठी जबाबदारी जी येऊन टेपलेली आहे. तीन फलंदाज या दरम्यान अगदी जे पास झाले. 7 अंकावरती 3 धक्के. आता एनसीसी या संघाला कातली संघ परंतु कौतुक करावं लागेल ते अगदी खास करून श्री भैरी जुगाई टेंबे या संघाचं की ज्या संघामध्ये मात्र आपण पाहतोय अगदी कोकण परिसरातील काही खेळाडू आहेत. त्यानंतर गोव्याचे सुद्धा काही खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अर्थात संघ बांधणी आपण संघाची जी पाहतोय अतिशय तगडी आपल्या जे पाहायला कव्हरची चेंडू असेल आणि चेंडूची फिकी सुरेख, परंतु चेंडू हातामध्ये पूर्णपणे येऊ शकणार नाहीये. त्या दरम्यान मिळालेली एक सिंगल आहे आणि एका सिंगल धाबलक पुढे जाईल पोहोचेल तो 8 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 3 बाद 8 षटक क्रमांक चालू आहे ते आता दुसरं.
2-8. खूप मोठं कामकाज करायचंय इथून पुढे. मात्र याही दोन्ही फलंदाजांना, खास करून अगदी नितीन आणि साजिद या दोघांना डाव सांभाळायचा आहे, डाव सावरायचा आहे. डाव फक्त सांभाळून किंवा सावरून चालणार नाहीये, तर महत्वाचं म्हणजे विजय सुद्धा मिळवायचा आहे. कारण नॉकआउट फेरी आहे, एकदा पराभूत म्हणजे परतीचा मार्ग असेल. हो, हा चेंडू आपण पाहतोय, सुंदर त्या खेळला गेलाय, चेंडू अडवलाय, धावबाची संधी आहे, पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4, 4 बाद. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 8 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाहण्यामध्ये 4 बाद 8. तर आपण चर्चा या अगोदर जी करत होतो की सप्तसूर ही पृथ्वी आणि मानव याचा मात्र अतिशय जवळचा संबंध आपल्याला जो सांगायचा आहे की आपल्याला सप्तसूर माहिती आहे, सा रे ग म प ध नि सा, हे सप्तसूर आपल्याला माहिती आहेत. परंतु हे सप्तसूर ही पृथ्वी आणि मानवाचा इतका जवळचा संबंध आहे. तो कसा की सा म्हणजे सागर, हे पाणी, रे म्हणजे रेती, ही माती, ग म्हणजे गगन, हे आकाश. या तिघांच्या मधोमध या पृथ्वी तलावरती जन्म झाला, त्याचं नाव म म्हणजे मनुष्य. कुणी जन्म दिला? प म्हणजे परमेश्वराने. का जन्म दिला? ध म्हणजे धर्म टिकावा म्हणून. हा धर्म कशा पद्धतीने टिकला जाईल? नीतीने धर्म टिकला तर काय होईल? सा म्हणजे साक्षात्कार. पृथ्वी तलावरती मानवाचा जो काही जन्म झालाय तो यासाठी झालाय की आपली ही भारतीय संस्कृती टिकली जावी, आपल्या आपल्याप्रमाणे आपल्या धर्म हा नीतीने टिकला जावा आणि माझी भारत देशाचं नाव या जगाच्या कानाकोपऱ्यात मात्र पोहोचलं जावं. हा त्या पाठीमागचा खरा उद्देश निश्चितप्रमाणे आपण सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये एक सिंगल धाव घेतली गेली, धावफलक एकीने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल. तो आता 9 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाळ्यामध्ये आहेत. 2014 पासून या क्रिकेटच्या स्पर्धेला झालेली सुरुवात जी आपल्याला पाहायला मिळते की आजूबाजूला एक अगदी गल्लीबोळातलं क्रिकेट किंवा मळ्यातलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळायचं. परंतु तिथून पुढे आपणही एक चांगली क्रिकेटची स्पर्धा भरवू शकतो, भरवण्याचा प्रयत्न केला. ओ, हा चेंडू आपण पाहतोय, त्याचे सूर्य टाकला गेलाय, चेंडू डॉट निश्चित करण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यासाठी बजेट किती लागेल, त्यासाठी खर्च किती लागेल याचा अभ्यास केला गेला आणि तो अंदाज जवळपास होता 15 ते 20 लाख रुपयाचा. हे नाईट टुर्नामेंट घ्यायची, त्याच्यासाठी खर्च एवढा आहे 15 ते 20 लाख रुपये. परंतु हा सगळा खर्च कसा भागवायचा, कशा प्रकारचं मात्र कामकाज, तर मग डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभा राहिला. तो व्यक्ती नाही तर आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आणि या रत्नागिरीसाठी मात्र देव माणूस म्हणून ओळखला जातो. हो, हा चेंडू लॉंग ऑफ दिशेने चेंडू असेल, चेंडू अडवलाय, फेकलाय अतिशय सुरेख. त्यामध्ये एक सिंगल आणि धावफलक एकीने वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 बाद 10 धावा आहेत, 2 षटकं संपली गेली. तर रत्नागिरी आणि या रत्नागिरीसाठी मात्र असणारा हा देव माणूस म्हणून जो ओळखला गेलेला आहे की लागोपाठ 3 वेळा आमदारपद भूषवलेलं एक रेकॉर्ड आहे की रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा असा माणूस आहे की ज्याने 3 वेळेस आमदारकीपद भूषवलेलं आहे. शिवसेनेचा पहिला आमदार आहे आणि ज्या व्यक्तीला पहिल्यांदा लाल दिव्याची गाडी मिळालेली, हे वैशिष्ट्य मात्र या आमच्या प्रेरणास्थानाचं आहे. नक्कीच. आणि प्रेरणास्थान जे कोण आहेत हे मात्र नवीन सांगण्याची गरज नाहीये, कारण ज्यांना आपण आखो देखा पाहिलेलं आहे, ज्यांच्यावर आपण अगदी हसलोय, बागडलोय, खेळलोय, सांस्कृतिक महोत्सव मात्र ज्यांच्या माध्यमातून राबवले गेलेत, ज्यांच्या माध्यमातून पहिला रणजीचा सामना मैदानावरती खेळवला गेलाय. पहा, सांस्कृतिक क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रावरती ज्यांचं खूप मोठं प्रेम आहे, इतकंच नाही तर राजकीय क्षेत्रातील विरोधी नेते सुद्धा ज्यांच्यावरती अतोनात प्रेम करतात, असंही व्यक्तिमत्व आहे जे उदयजी सामंत आहे. मैत्री कशी असावी, मित्र कशा प्रकारे जोडले जावेत याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे उदयजी सामंत. यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याच्याबरोबर अगदी ज्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं आमचे किरणजी सामंत सुद्धा आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. हो, या दरम्यान बेगेट तेच तर्रार फटकाय, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार, या षटकाराने आपला पुढे जाईल, पोहोचेल तो तब्बल 16 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाण्यामध्ये. नक्कीच. आणि या दरम्यान आमचे TV9चे पत्रकार मित्र मनोज लैले इथं आलेत. मी विनंती करतो दीपक पवार यांना की आपण त्यांचं स्वागत करावं.
एक षटकार मारला गेलाय. या षटकाराने धावफलक अगदी वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 16 धावा आहेत. तिसरा षटक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज जो आहे संदेश आणि आकाश. संदेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. आपण पाहतोय लॉंग दिशेने चेंडू खेळलाय. एक धावा असेल. धावफलक एकीने वाढेल. 17 धावा धावफलकावरती आपल्या या पाळीमध्ये. चला यानंतरचा जो काही सामना आहे फाईट क्लब आणि महालक्ष्मी नेवरे या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लेइंग 11ची लिस्ट आपण ताबडतोब पाठवायची. वेळ शिस्त ही सगळ्यात महत्वाची मानली जाते क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. शिस्तभंग संघांवरती कारवाई केली. ज्या संघाने मात्र वेळ पाळली नाही त्यांच्यावरती आर्थिक दंड आणि सामन्यांसाठी आपण पाहिले कमी षटकं मात्र त्यांच्यासाठी दिली गेली. पहिला सामना आपण पाहिला उशिरा दोन्ही संघ आलेत. 5-5 हजाराचा दंड आणि प्लस एक षटक सुद्धा कमी केले. आजची रजनी आपण पाहतोय. आजची जी काय रात्र आपण पाहतोय त्यातला पहिला सामना 5 षटकांचा झाला. हो हा चेंडू हवेत असेल. चेंडू पूर्णपणे पाहूया आणि फलंदाज या दरम्यान बाद. 5वा धक्का बाद. अमित बाद. 5 बाद 17 धावा धावफलकावरती आपण ज्या पाहतोय. 5 बाद 17 म्हणजे आठवलं गेलं आता मला पुन्हा 1983चा वर्ल्ड कप. 4 बाद 9 5 बाद 17 अशीच भारताची अवस्था होती. त्यावेळेस खांद्यावरती गदा घेऊन गेला असं म्हणूया आपण. कारण महाराष्ट्राची माती आहे. इथं मातीतले खेळ जास्तीत जास्त जपले जातात. यस आणि मनोज बरोबर 1 मिनिटापूर्वी तुम्ही ज्यांचा उल्लेख करत होतात की ज्यांनी सलग 3 वेळा रत्नागिरीचं प्रतिनिधित्व जे केलं. रत्नागिरीच्या इतिहासातला पहिला लाल दिवा ज्यांचा मिळाला. शिवसेनेचे रत्नागिरीचे पहिले आमदार ज्यांचं सांस्कृतिक क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रावर अतोनात प्रेम आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेचं प्रेरणास्थान उदय सामंत यांचं इथे आगमन होतं. मी विनंती करतो सर्वांना जोरदार टाळ्यांनी आदरणीय उदय सामंत यांचं स्वागत करायचं. उदयजी सामंत साहेबांच्या ठिकाणी व्यासपीठावरती जे आगमन होते आणि एक प्रेक्षणीय सामना आज आपल्याला जो पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये ते स्वतः खेळणार आहेत. गोलंदाज तयार असेल. हो हा चेंडू अगदी खुलपट टप्प्याचा आहे. चेंडू अडवला गेलाय. चेंडू अगदी निर्धाव टाकला जातोय. धावफलक धावसंख्येची स्थिर आहे ती 5 बाद 17 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना उदयजी सामंत यांच्याबद्दल आपण जे चर्चा करत होतो की क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून जी सुरू केली गेली की ओमसाई स्पोर्ट्स क्लब आणि त्या क्लबमध्ये असणारे 100 पेक्षा जास्त हे आमचे सदस्य आपल्या जे पाहिल्यामध्ये आहेत. आणि एक संकल्पना मांडली गेली दीपकजी पवार आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने उदयजी सामंत साहेबांच्या समोर. आणि त्यांनी सांगितलं गेलं काय हरकत नाही पण जे करताय ना ते चांगल्या पद्धतीने करा. जर चांगल्या पद्धतीने होत नसेल तर केलं नाही तरीच हरकत नाही. पण आज 4 वर्षाची क्रिकेटची स्पर्धा गेली वर्षानुवर्ष ही क्रिकेटची स्पर्धा जी चालू आहे की काय 100 वर्ष मात्र पूर्ण झालीत असं हे वातावरण. कारण काय काय क्रिकेटच्या स्पर्धेला आपण पाहतोय 10-12 वर्ष क्रिकेटची स्पर्धा चाललेली असते परंतु एवढा मोठा बोलबाला किंवा एवढी मोठी उंची त्या क्रिकेटच्या स्पर्धेला गाठता येत नाहीये. परंतु ही गाठवली गेली अवघ्या 4 वर्षात. हो या दरम्यान लॉंग दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्रक्षेत्रवरती असेल. वारच्या वेगाने चेंडूवरती आलाय. चेंडू अडवलाय. त्या दरम्यान 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न और हे 2 रन. आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाळ्यामध्ये आहेत. 3 षटकं संपलीत 20 धावा धावफलकावरती जे आहेत. तर अगदी उदयजी सामंत यांच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करत होतो की ज्यावेळेस अगदी क्रिकेटची स्पर्धा सुरू केली गेली त्यावेळेस अगदी या ओम साई स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून असणारे जे काही 100 सदस्य आपण पाहतोय या 100 सदस्यांमधून काही ठराविक कॅटेगरी निवडल्या गेल्या. म्हणजे आर्थिक क्षेत्रात कोण आहे, राजकीय क्षेत्रामध्ये कोण आहे, व्यावसायिक क्षेत्रामध्ये कोण आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोण आहे. मग चला मी एक जबाबदारी घेतो. मी माझे शैक्षणिक क्षेत्रातील मित्र शोधतो. राजकीय क्षेत्रामध्ये कोण मित्र आहेत ते मात्र मित्र शोधूया. अशा प्रकारचं डिव्हायडेशन करत एक चांगल्या प्रकारचं मित्रपरिवार जोडला गेला. आणि आज ही क्रिकेटच्या स्पर्धेला गेली 4 वर्षापासून जे स्पॉन्सर आहेत ते अजून आहेत तसेच आहेत. म्हणजे फक्त फोन करायचा, तारीख डिक्लेअर करायची. अर्थात तारीख आपली फिक्स नसते कारण हे सगळे व्यावसायिक आहेत. नाईट क्रिकेटची स्पर्धा यासाठी आपण भरवतो की त्याची महत्त्वाची 2 कारणं. कारण हे क्लबमध्ये असणारे मात्र जे सर्वजण आहेत हे सगळेच्या सगळे व्यावसायिक आहेत. ट्रान्सपोर्ट लाईनला कामकाज करत आहेत. फळांचा खूप मोठा उद्योग यांचा जो पाहिलमध्ये. आणि त्याचबरोबर आमच्या या क्रीडा रसिकांना पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये वेळ नसतो. मग रात्री आम्ही येऊ शकतो या मैदानावरती. म्हणून नाईट क्रिकेटची स्पर्धा
जी पहिल्यांदा भरवली गेली आणि इथून पुढे होईल की नाही, पण अजूनपर्यंत यानंतरची क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळेल नाही, जशी 2014 पासून सुरू झाली. चौथं षटक या दरम्यान जे सुरू झाले त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अगदी सुरेख टाकला गेलाय, चेंडू डॉट. आणि 4 वर्षापासून क्रिकेटची स्पर्धा दीपकजी पवार त्यांच्या मित्र परिवाराने जी त्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली त्याचे सगळे काही उद्गाते आदरणीय आमचे उदयजी सामंत गेली 3 वर्ष जे आमदार आहेत, शिवसेनेचे पहिले आमदार आहेत आणि ज्यांना लाल दिवा जो मिळालेला आहे. हा चेंडू अतिशय सुरेख शॉर्ट टर्मच्या दिशेने चेंडू असेल त्या दरम्यान ती मिळालेली एक सिंगल आहे आणि एका सिंगल मध्ये आपल्याला पुढे जाईल पोहोचेल तो आता 21 धावा 21 रन 21 धावा धावायला करत आहेत. आणि आजचा दिवस आपण जर पाहिला अर्थात आजचा दिवस अगदी संपत आलेला आहे. आजच्या दिवसाबद्दल आपण चर्चा जर केली तर आज गणपती बाप्पाची जी असणारी जयंती आणि गणपती बाप्पाची या जयंतीच्या अनुषंगानेच मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आमदार उदय सामंत यांना मंत्रिपद जाहीर झालं त्या दिवशी सुद्धा संकष्टी होती आणि आज योगायोगाने माघी गणेशोत्सव आजपासूनच सुरू झाला आहे. हो, हा चेंडू आपण पाहतोय ती सुंदर त्या प्रजू दिशेने खेळला, एक धाव तर येईल, क्षेत्ररक्षक खाप दूरवरून आलाय, या दरम्यान धावाची संधी असेल, चेंडूची फिकी सुरेख, फिकी मात्र थोडीशी उशीर आहे, त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा आहेत, आपल्या 2 पुढे जाईल तो 23 धावा. पहा म्हणजे ज्या दिवशी आमदारकी पद त्यांना मिळालं त्या दिवशी संकष्ट चतुर्थी होती आणि आज पहिल्यांदा मी कुणाल दाते आणि मनोज बेल्लेकर पहिल्यांदा या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आलोय, पहिल्यांदा त्यांचं दर्शन झाले, ते आमचे आज गणपती बाप्पा आहेत आणि आज गणेश जयंती आहे. हा आमचा योग आहे. 23 धावा आहेत, 23 रन, 23 वरती धापलक. उदयजी सामंत या ठिकाणी जे उपस्थित आहेत, वय वर्ष 39-40च्या दरम्यान त्यांचं जे वय आहे. हा चेंडू अतिशय सुरेख, तसं अगदी उजवेष्टीच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल आहे, धापलक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हा 25व्या क्रमांकाचे नियम आहे, व्हाईट बॉल. धापलक 24 वरती पोहोचलाय, 24 धावा आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख, झेल सुटलाय गोलंदाजाकडून, कॉटन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी सुद्धा धाव घेतली गेली. आपलं 1 2 वाढेल, त्यात 1 रन शॉट, 25 धावा, 1 रन शॉट आहे, 25 धावा धावा करतो आपण जे पाहतो. म्हणजे अगदी वेल सेट असणारी ही फॅमिली, सामंत कुटुंब, सामंत परिवार, वडिलांनी सुद्धा कष्ट आणि मेहनत करूनच अगदी हे परिवार घडवला गेलेला आहे. स्वतःची साबणाची फॅक्टरी, स्वतः साबण विकून मात्र हा परिवार जो उभारला गेला. आई गृहिणी, परंतु या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी तालुक्यामध्ये आईंचे एक टोपण नाव आहे. मिड विकेटला चेंडू आहे, पहा करपूस समाचार घेतलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर और हे 6 रन षटकार. टोलेजंग फटकेबाजी, धापलक पुढे जाईल, पोहोचेल 31 धावा, 31 रन, 31 वरती धापलक. सामन्यातलं आव्हान अजूनही जिवंत आहे. हो, आणि आव्हान निश्चितप्रमाणे संपलं जाणार नाहीये. दोन्ही संघ खूप ताकदवान आहेत. धापलक वाढतोय, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल, ती आता 31 धावा धापलकवरती आपल्याला ज्या पाळ्यामध्ये आहेत. तर अगदी आपण पाहतोय अगदी उदयजी सामंत यांचे ज्या मातोश्री आहेत, ज्यांना सगळेजण आदराने आई म्हणतात, आणि आईने एक टोपण नाव की त्यांना अन्नपूर्णा याच नावाने ओळखलं जातं. याचं कारण अगदी तसंच आहे. पुन्हा बॅकफुटला थोडंसं सरकलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला असेल, 1 धाव येईल, धापलक 1ने वाढला जाईल. धापलकवरती धावसंख्या आपण पाहतोय ती आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धापलकवरती आपल्या ज्या पाळ्यामध्ये आहेत. तर निश्चितप्रमाणे थोडीशी चर्चा अजूनही करावं लागेल. गुडबोले सर 32 धावा धापलकवरती आहेत आणि 32 अंकाचं महत्त्व जर सांगायचं असेल तर हिंदवी स्वराज्याचे संरक्षक म्हणून ज्यांना पाहिले गेले ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जगले फक्त 32 वर्ष. Introducing Ratnagiri Champions Trophy 58 धावा. तर अजूनही उर्वरित जे काही 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 presented by अजूनही ज्या बनवायच्या आहेत. आता बारा चेंडू 26 धावा, 12 चेंडूमध्ये 26 धावा अजूनही या दरम्यान ती जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आपण पाहतोय एक छोटासा ड्रिंक ब्रेक जो आहे. आपण चर्चा करत होतो उदयजी सामंत या
व्यक्तीबद्दल एक चांगल्या प्रकारचे मात्र क्रिकेटर सुद्धा आहेत. इंजिनियर झालेले आमचे उदयजी सामंत. सुरुवातीपासून यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं कामकाज त्यांनी जे केलेलं आहे. ऑर्केस्ट्राच्या ग्रुपमध्ये साहेबांनी निवेदन सुद्धा केलेलं आहे. भाषेंवरती असणारं प्रभुत्व साहेबांचं जे पाहण्यामध्ये आणि निवेदक काय असतो हे गोडबोले सरांकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की किती हजरजबाबीपणा हा असावा लागतो निवेदकाकडे. फाईट क्लबचा कॅप्टन संपर्क साधा. येस, यानंतर होणारा जो सामना आहे त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो की प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. 12 चेंडूमध्ये बनावच्या 26 धावा. सामना तर रंगला गेलाय. पाहूया गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येईल तो गौरव आणि स्ट्राईकला फलंदाज ज्याने अगदी ताबडतोब फलंदाजी केली तो साजिद. ओ साजिद बेहतर स्ट्रोक. छत्रपतींची तळपलेली तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 रन. पहा साजीच्या बॅटमधून षटकार खेळला गेलाय आणि जसा षटकार खेळला गेलाय तशा प्रेक्षकांकडून आलेल्या भरघोस टाळ्या. कौतुक केलं गेलं साजिद. खूप मोठमोठे आवाज, टाळ्या, शिट्ट्यांचा आवाज अगदी कानावरती गुंजला जातोय. धावफलक वाढला जाईल. धावफलकावर धावसंख्या पुढे पोहोचेल. तो आता 38 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 20 धावा. साजिद बहारदार कामगिरी करताना पाहायला मिळाल्या. गौरवच्या पहिल्या चेंडूवरती खेळाल्या खणखणी षटकार. नॉन ट्रॅकच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय खालिद. एक साजिद आहे, एक खालिद आहे. काय करमत करतोय मात्र भाऊ. ओ सूर्य फटका. फिरचा एक बार चेंडू लॉंग ऑफला झेल आणि फलंदाज बाद. खूप मोठी विकेट, खूप मोठी विकेट आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक बसला गेलाय तो आता 6वा. 6 बाद 38 धावा. नक्कीच मनोज आणि तुमच्या म्हणजे माझ्या उजव्या बाजूला जे सगळे प्रेक्षक आहेत ते सपोर्टर आहेत NCC कातळी संघाचे. जसा षटकार मारला त्याबद्दल जोरात तिकडनं टाळायला आणि ते डाव्या बाजूला जे बसले ते भैरी जुगाई संघाचे सर्व समर्थक आहेत. नेक्स्ट बॉलला जशी विकेट गेली त्याचबरोबर इकडनं टाळ्यांचा गडगडाट झाला. आपण एक अत्यंत चुरशीचा रोमहर्षक सामना समोर बघतो की जिथे आपल्याला 10 चेंडूमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 20 धावांची गरज असेल. 10 चेंडूमध्ये 20 तर बनवायच्या आहेत. उर्वरित चेंडू आता शिल्लक राहिले 10. बनवायच्यात 20 धावा. साजिद हा जो फलंदाज बाद झालाय हा मुंबई शहरातला एक जुना जाणता खेळाडू आहे साजिद. याने एक बहारदार फलंदाजी केली साजिदने. या दरम्यान अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले आहेत ज्यांच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन संतोष कदम या आमच्या मित्राचा. त्याचबरोबर नगरसेवक निमेश नायर यांचं इथे आगमन झालंय. सर्वांचे मनापासून इथे स्वागत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी रोमहर्षक सामना आपल्या समोर कॉमेंट्रीवर जोडले गेले आहेत मनोज बेलेकर. ओ हा चेंडू आपण पाहिलाय. मिड विकेटला खेळलाय. चेंडू हवेत असेल. झेल झालाय. लागोपाठची दुसरी विकेट. 7वा फलंदाज बाद. ज्या जोडीने डाव सांभाळलाय ती जोडी आता मैदानाच्या बाहेर पोहोचली गेली. साजिद शेख बाद झालाय आणि त्याचबरोबर खालिद सुद्धा या दरम्यान बाद झालेला पाहायला मिळतोय. 7वा फलंदाज बाद झालाय. 7 बाद 38 धावा. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आणि बनवायचे 20 धावा. पाहूया सामन्यातली रंगत हळूहळू वाढली जाते. चित्र कोण रंगवतोय हे रंगवण्याचं कामकाज केलं जाते. आता या खेळाडूंकडून असणारे 2 फलंदाज आणि क्षेत्ररक्षक 11. शेवटचे 9 चेंडू आणि 20 धावा. अगदी आपण चर्चा केली गुडबले सर अगदी उजव्या बाजूला कातली संघाचे चाहता वर्ग आहे. डाव्या बाजूला आपण पाहतोय भरीजुगाईचे मात्र चाहता वर्ग पाहायला मिळतोय. परंतु काही प्रेक्षक आपण जर चर्चा जर केली तर काही प्रेक्षक जे आहेत हे कॉमन आहेत. म्हणजे जे चांगल्या प्रकारची कामगिरी करणार आहेत, जे चांगल्या प्रकारचं अगदी गोलंदाजी करणार आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणार आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करणार आहेत, अर्थात जे चांगलं क्रिकेट खेळणार आहेत त्यांच्या पाठीवरती शाबासकीची दाब हे आमचे कॉमन मॅन देणार आहेत. 9 चेंडू आणि 20 धावा. हॅट्रिक बॉल. ओ हा चेंडू बेगेट मिड विकेटला खेळलाय. चेंडू हवेत असेल आणि हॅट्रिक. ओ
हॅट्रिक हुकली आहे, हॅट्रिक हुकली गेली. एक वेळेस असं म्हटलं गेलं साइड स्क्रीनच्या समोर चेंडू हातामध्ये, परंतु चेंडू हाताला लागला गेला आणि चेंडू जमिनीवरती पडला. अक्षरशः चेंडूने माती खाल्ली. आजच्या सत्रामधली ही दुसरी चुकलेली हॅट्रिक. म्हणजे अगोदर विजय पावले होता येस, आणि आता आपण पाहतोय हा गौरव कांबळी जो गोलंदाजी मार्कवरती आहे, त्याला विकेट हॅट्रिकची संधी होती, परंतु विकेट हॅट्रिक तो पूर्ण करू शकले. गोलंदाजाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं, हे स्वप्न भंगले गेले. म्हणजे एखादं घराच्या समोर असणार मात्र एक गुलाबाचं झाड, त्या गुलाबाच्या झाडाला एक चांगल्या प्रकारची गुलाबाची फुलं यावी, कुणीतरी माकडाने शिरकाव करावा आणि ती गुलाबाच्या सगळं झाड उद्ध्वस्त करून टाकावा, असं स्वप्न भंग पावलं गेले जे गोलंदाजाकडून. गौरव कांबळी पुन्हा गोलंदाजीवरती तयार असेल. धापा धावसंख्या 39 धावा आहेत, 7 फलंदाज बाद आहेत. हो, या दरम्यान अगदी चेंडू हवेत असेल, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, चेंडूची फिकी बऱ्याचशा उशीर आहे. त्या दरम्यान मिळालेल्या 2 धावा आहेत. धापलेक पुढे जाईल, तो पोहोचेल. आता 41 धावा. उर्वरित चेंडू आपण पाहूया, शिल्लक राहिली 7 आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या तब्बल 17 धावा. 7 चेंडू 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. फाईट क्लब अजूनही संपर्क साधलेला नाही, अन्यथा तुमच्यावरती कारवाई करावी लागेल. शेवटचा पुकार, संपर्क साधा. आणि फलंदाज दरम्यान बाद झालाय, 8वा फलंदाज बाद. आता मात्र गौरव कांबळे नक्कीच खुश झाले असतील. 3 हॅट्रिक विकेट जरी घेतल्या. चुकली असली तरी सुद्धा अत्यंत चांगलं षटक असाचा उल्लेख करावा लागेल नक्कीच. खूप बहारदार कामगिरी, मात्र नावाला साजेची अशी गोलंदाजी म्हणावं लागेल गौरव कांबळे. त्याचं नाव गौरव आहे आणि गौरवने केलेली एक बहारदार कामगिरी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळाली. यस, गौरव करतोय गौरवशाली कामगिरी आपल्या भैरी जुगाई संघासाठी. याच संघाने काल साईरत्न चॅलेंजर्सचा पराभव केला होता आणि सुरुवातीला ज्यावेळेला भैरी भवानी संघ, भैरी जुगाई संघ बॅटिंग करत होता आणि धावा पहिल्या 3 षटकांमध्ये होत नव्हत्या, त्यावेळेला असं वाटलं होतं की कुठेतरी 40-45 पर्यंतच जाऊन हा संघ थांबतो की काय, परंतु 57 धावा त्यांनी केल्या. आणि त्याच वेळेला आपली चर्चा झाली होती की ही मॅच नक्कीच सोपी नसणार. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी याचा चांगला मिलाफ आपण समोर बघतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो भैरी जुगाई संघ. अर्थात हे क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. शेवटचं षटक शिल्लक आहे, 6 चेंडू आहेत, 17 धावा आहेत. 6 चेंडू आणि 17 धावा बनवायचे. तर त्याच्यामुळे आता 3 षटकार बराचसा इतिहास आपण सांगू शकतो आता या 6 चेंडू 17चा. विजय पावले आपण जी चर्चा जर केली तर गतवर्षी विजय पावले यांनी पालीच्या मैदानावरती 6 चेंडू आणि 30 धावा पाहिजे असताना त्याने त्या 30 धावा बनवल्या. घणसोलीच्या मैदानावरती सुद्धा अगदी बहारदार कामगिरी करत ऋषीदादा वैद्यने सुद्धा 6 चेंडूले 24 बनवल्यात. याच कोकणातला असणारे खेळाडू बिरवाडी महार परिसरातला भारत डाकवळ यांनी सुद्धा 6 चेंडूले 24 पाहिजे असताना बनवलेले आहेत. 6 चेंडू मध्ये 26 धावा मावळ तालुका प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये पाहिजे होत्या, बनवल्या गेल्या. ओ, हा चेंडू हवेत असेल, पाव्या झेल, ओ सुटला. आणि आपण पाहतोय 1 धाव घेतली गेली, धापले की 1ने वाढेल. शेवटचे 5 चेंडू आणि 16 धावा. मावळ तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये सुद्धा 6 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या असताना सुद्धा बनवल्या गेल्या. सामना पोहोचला होता 2 चेंडू 12, 1 चेंडू 6 आणि नथू दाभडे सारख्या एका तगड्या फलंदाजांनी लागोपाठचे 2 षटकार मारत संघ जिंकून दिला होता. आता ती परिस्थिती यावेळेस पूर्ण होती की नाही पाहूया. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 5 चेंडू 16 आहे. पाहूया कातली संघ काय करमत करतोय. प्रेक्षकांना विनंती असेल, जर हा सामना तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक आहेत. 5 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाज तयार. हो, हा चेंडू मात्र उसळलाय आणि पंच जागा सोडतात. वाईड बॉल आहे, खराब चेंडू आहे. एक आशा पल्लवित करणारा हा चेंडू, खराब चेंडू, हा कातली संघाला जो महत्वाचा ठरेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 5 आणि 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 15 धावा. 5 चेंडू 15.
ओ हा चेंडू शॉर्ट पिच होता. पहा, खराब चेंडू म्हणलं तरी हरकत नाहीये, कारण चेंडू आपल्याला दिसला होता, पण बॅट अगोदर जी फिरवली गेली आणि चेंडू बॅट मध्ये येऊ शकला नाहीये. चेंडू डॉट असेल. धापलका धावसंख्या स्थिर आहे, ती तब्बल 43 धावा धापलकावरती आपण जे पाहतोय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 15 धावा. 4 चेंडू 15. गोलंदाज तयार. ओ हा चेंडू आपण पाहिलाय, लॉंगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. चेंडू 1 पास अडवला जाईल. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा घेतली गेली. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. 2 धावा आल्यात. धापलक पुढे जाईल, पोहोचेल 45 वरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. अभिजित सर, मराठीमध्ये एक म्हण आहे, 3, 13 आणि 9 12. आता अर्थात सर्वनाश होणे, नाश पावणे. इथं कुठला तरी संघ या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे, म्हणजे दिसणार नाहीये. ओ हा चेंडू आपण पाहतोय कबरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू 12. 2 षटकार आणि एनसीसी विजयी. या 2 चेंडू मध्ये 12 धावा यावर्षी बनवल्या गेल्या. जुन्नर तालुका प्रीमियर लीग मध्ये, जेपीएल मध्ये जिग्नेश पटेलने बनवल्या, जो गुजरातचा आहे. 2 चेंडू मध्ये 12 धावा मावळ तालुका प्रीमियर लीग मध्ये नथू दाबड्याने बनवल्या. यावेळेस क्वार्टर फायनलला 28 तारखेला, याच 28 तारखेला यावेळेस या मैदानावरती 2 चेंडू 12 होतात गेले भाऊ. ओ बिगेट, परंतु चेंडू असेल तो आता डीप लॉंग ऑफ दिशेने. त्या दरम्यान 1 धाव घेतली गेली आणि शेवटचा 1 चेंडू आणि 11 धावा. पण हे रेकॉर्ड बनवलं गेलेलं आहे, एका चेंडूत 11 झाल्यात. पहा, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एका चेंडूत 11 झालेले आहेत. भाईंदरच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 2,22,222 क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सतीश पठारे या खेळाडूने 2 चेंडू 17 पाहिजे असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, शेवटचा चेंडू 1 चेंडू 11, एक वाईट बॉलवरती चौकार आला आणि पुढच्या चेंडूवरती परत षटकार मारला गेला. आता ती परिस्थिती पाहायला मिळते की नाही, परंतु हा सामना 10 धावसंख्येने जिंकलाय तो श्री भैरी जुगाई टेंबे या संघाने. मनोजजी, जरा तुम्हाला डिस्टर्ब करतो. मी काल पण सांगितलं की ग्रामदैवत आमचं भैरी बुवा आणि त्या सगळ्यांसाठी हे चाहता वर्ग आहे आणि आमच्याकडे फाक घालायची सवय आहे. तर एकदा जोरदार फाक होऊन जाते. विजय संघाचं खूप 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 अभिनंदन. आणि हे सर्व भैरी जुगाई संघाचे समर्थक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आणि तुम्हाला मी यावर्षी मुद्दाम होळीच्या सणाला तुम्ही शिमग्यामध्ये आमच्याकडे या, मग कळेल. एकदा परत एकदा थँक्यू व्हेरी मच. भैरी जुगाई संघ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. मॅन ऑफ द मॅच कोण असेल त्याची उत्सुकता आता आम्हाला लागलेली आहे. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक चषक जे स्पॉन्सर केले ते अनिकेत हर्षे यांनी